नागपुर में व्यावसायिक एलपीजी गैस सिलेंडर की कमी से होटल और ढाबा कारोबारियों के सामने नई परेशानी खड़ी आ गई है। पिछले कुछ दिनों से गैस एजेंसी से पर्याप्त सिलेंडर नहीं मिल पाने के कारण कई व्यावसायिक और अब वैकल्पिक व्यवस्थाओं पर विचार करना पड़ रहा है। व्यवसायियों के अनुसार पहले रोजाना करीब 10 व्यावसायिक गैस सिलेंडर मिल जाते थे, लेकिन अब यह संख्या घटकर 2 से 3 सिलेंडर तक आ चुकी है। ऐसे में होटल और ढाबों में रोजाना बनने वाले खाने के लिए गैस की कमी महसूस हो रही है। गैस एजेंसी का कहना है कि फिलहाल स्टॉक सीमित है, इसलिए कम मात्रा में सिलेंडर दिए जा रहे हैं। इसी वजह से कई होटल और ढाबा संचालकों ने वैकल्पिक इंतजाम रूप से भी दिए। इस जगह पर लकड़ी के चूल्हे पर खाना बनाने की तैयारी की जा रही है, तो कुछ व्यावसायिक इलेक्ट्रॉनिक स्टोव व अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणों का भी सहारा ले रहे हैं। ऑलमोस्ट मला जो सिलेंडर मिळायचे त्याची जवळपास मला आता 10 सिलेंडरच्या बदली 3 सिलेंडर 2 सिलेंडर मिळत आहे। आता आजच्या घडीला मला 4 सिलेंडर मिळाले। आपण बघू शकता मी हे 20 याची बँक लावून ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये फक्त माझे 4 सिलेंडर काम करत आहेत। बाकी सिलेंडर आपल्या तुमच्या समोर सगळे खाली झालेले आहेत। ते आता भरायसाठी आम्ही वाट बघत आहेत, पण आता कंपन्या द्यायला तयार नाही आहेत। त्यांच्याजवळ जो स्टॉक आहे त्या स्टॉकच्या अगेन्स्टमध्ये ते सगळ्यांना जे ज्या पद्धतीत आहे त्यांना लोकांना देतात। मला आज सकाळी 4 सिलेंडर मिळालेत आणि त्या 4 सिलेंडरच्या ज्याच्यावर माझं काम चालू आहे, पण पुढे हेच काम चालेल हे काही सांगता येत नाही। तुमच्या व्यवसायात कशा पद्धतीचा फरक जाणवला या गोष्टीमुळे? सर 80% व्यवसाय तर खाली आलेला आहे। सध्या आणखी काही दिवस या गोष्टी सुरू राहिल्या, म्हणजे तफावत सुरू राहिली, तर पुढे कशा पद्धतीने उपाय केलेला आहे? म्हणजे पर्यायी मार्ग म्हणून काय निवड? पर्यायी मार्ग म्हणजे लाकडावर आम्हाला स्वयंपाक करावा लागेल। आणि आता कसं आहे, लाकडाचा स्वयंपाक हा आम्हाला इथे लाकडावर केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही, किंवा आमच्याकडे इलेक्ट्रिक भट्ट्या पण बनवून ठेवलेल्या आहेत, तर त्याच्यावर करू आणि लाकडावर हा स्वयंपाक आम्ही चालू ठेवू। हॉटेल अशा पद्धतीत आपली हॉटेल कशी परिस्थिती आली तरी आम्ही चालवत राहू।